ही डिझाईन तुम्हाला दुरून पाहिलं तर अगदी रांगोळी काढली अशी ही डिझाईन दिसते. तर हा आहे मोती मेहरब पायाची डिझाईन. जेव्हा आपण दुरून पाहतो तेव्हा असं वाटतं की रंगीत रांगोळीनं ही नक्षी काढलेली आहे. इतकी सुंदर ही डिझाईन आहे. 6 नंबरच्या मोत्यापासून ही डिझाईन मी बनवलेली आहे. याची संपूर्ण डिझाईन तुम्ही एकदा पाहून घ्या. आणि हो, माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि खाली कमेंटमध्ये सुद्धा सांगा की ही डिझाईन तुम्हाला आवडली आहे का. अगदी कलर रांगोळी आणि पांढरी रांगोळी वापरून डिझाईन काढावी अशी ही डिझाईन दिसत आहे. असा वेगवेगळ्या पद्धतीनं याचा आपण वापर करू शकतो. आणि प्लीज माझ्या पुन्हा मैत्रिणीला जर ही डिझाईन बनवायची असेल तर संपूर्ण व्हिडिओ आधी व्यवस्थित पाहून घ्या, नीट समजून घ्या आणि नंतरच ही डिझाईन बनवायला सुरुवात करा. आणि ह्याचा वापर करतानासुद्धा डिझाईन टाकल्यानंतर ह्याला आधी असं हाताने सेट करावं लागतं. कारण हे फुलं फक्त बॅक आहेत, मधली जी लाईन आहे ही गुंफलेली नाही आहे. त्यामुळं मी दाखवते त्या पद्धतीनं आधी ज्यावेळेस तुम्ही ही वापराल तेव्हा अशा पद्धतीनं जमिनीवर पूर्ण सेट करून घ्या. हाताने असायला प्रेस करायचं आहे कारण मोती मागे पुढे हे सरकतात. तर अशा पद्धतीनं पूर्ण सेट करून घेऊन तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये मग तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर ही गोष्ट आठवणीने लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण वापरणार आहोत तेव्हा असं हाताने प्रेस करून पूर्ण डिझाईन ही अगदी व्यवस्थित झाली आहे. अशा पद्धतीनं याला वापरायचं आहे. तर पाहूया, सिंगल धाग्यामध्ये 8 पांढरे मोती मिळवून घेतलेले आहेत. मोती 6 नंबरचे आहेत आणि हा धागा जो आहे तो गोधडीचा धागा आहे. तर हे 8 मोती घेऊन त्याला अशा पद्धतीनं 2 वेळेस गाठ द्यायची आहे. जाड धागा आणि 6 नंबरचे मोती आहेत. त्यानंतर परत एक फासा इथं टाकते मी आणि 7 मोती घेऊन असं खालच्या मोत्यातून काढून एक पाण्याचं बनवलं आहे मी, फुलाची एक पाकळी बनवली आहे. त्यानंतर 2 मोत्यातून सुई काढायची आहे आणि आता आपण 5 मोती टाकणार आहोत. 5 मोती टाकून आधी जी पाकळी बनवली होती त्याच्या 2 मोत्यातून आता सुई काढायची आपल्याला. आता परत 5 मोती टाकायचे आहेत आणि आधी जी पाकळी बनवली होती त्याच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. सुई परत पुढची पाकळी बनवण्यासाठी पुढच्या मोत्यातून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं 5-5 मोती टाकत आपण ही फुलांच्या पाकळ्या बनवणार आहोत. 5 टाकायचे आणि पहिल्या पाकळीचे 2 मोती वापरून 7 मोत्यांचे एक पान बनतं हे. आत्तापर्यंत आपले 4 पाने इथं बनवून झालेत. परत 5 मोती टाकलेत मी आणि आधीच्या 2 मोत्यातून सुई काढते. आणि मी परत एकदा सांगते की तुम्ही आधी व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या आणि नंतरच डिझाईन बनवायला सुरुवात करा. आता ही शेवटची डिझाईन चालू आहे आपली. 2 मोत्यातून धागा काढून 3 पांढरे मोती टाकणार आहे आणि नंतर या बाजूच्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे.
आता ह्या ठिकाणी एक फासा देते मी, ज्यामुळे की मोती मागं पुढं सरकत नाहीत. आता निळे 3 मोती टाकून खालच्या पांढऱ्या एका मोत्यातून सुई काढायची आहे. खालच्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची आहे आणि परत पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातून दुसरी पाकळी बनवण्यासाठी धागा मी बाहेर घेते. आता 2-2 मोती टाकत ही डिझाईन आपण बनवणार आहोत. खालच्या प्रत्येक पांढऱ्या मोत्यावर अशा पद्धतीनं 2-2 मोती टाकून ही डिझाईन आपल्याला बनवायची आहे. शेवटची पाकळी आहे आपली. खालच्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने घ्यायची आहे आणि आता एक निळा मोती आपल्याला टाकावा लागेल. आणि खालच्या बाजूच्या निळ्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घेते मी. त्यानंतर इथे एक फासा टाकून पुढच्या मोत्यातून काढून दोरा आपल्याला कट करायचा आहे. अशा पद्धतीने ही फुलं आपल्याला बनवून घ्यायची आहेत. 7-9 तुम्हाला जेवढा मैरप हवा आहे त्या प्रमाणात अशा आपल्याला ही फुलं बनवून घ्यायची आहेत. आणि मध्ये या रंगीत मोत्याने आपल्याला जोडायचं आहे. तर ह्या कलर मोत्याने कशा पद्धतीने जोडले ते इथे तुम्हाला दाखवते मी आता. दोन फुलं जी आहेत असे समान पकडायचे आहेत. 2 त्याच्या पाकळ्या समान आल्या पाहिजेत. पहा इथं एकदा तुम्हाला दाखवते मी. अशा पद्धतीनं 2 पाकळ्या अगदी समोरासमोर आल्या पाहिजे. 4-4 मोती, याचे 4 मोती आणि या फुलाचे 4 मोती. या मोत्यावर आपल्याला मधली डिझाईन बनवायची आहे. हे 4 मोती आणि हे 4 मोती. प्रत्येक वेळेस फूल जोडताना असं लक्षात ठेवूनच तुम्हाला जोडायचं आहे. तर इथं एक फासा टाकला आहे मी. पहिल्या आणि दुसऱ्या मोत्याच्या मध्ये फासा टाकला आहे, जे की 4 मोत्यावर आपण डिझाईन बनवणार आहोत. आणि इथं पिवळे 14 मोती मी टाकते. तर 14 मोती टाकून या पाकळीच्या वरच्या दिशेने आपण घेतलं होतं, या पाकळीच्या खालच्या दिशेने हे जोडायचं आहे. हे 4 मोती आहेत. तर तिसऱ्या आणि चौथ्या मोत्याच्या मध्ये आपल्याला इथं जोडायचं आहे. या बाजूला वरच्या दिशेने जोडलं होतं, या पाकळीमध्ये खालच्या दिशेने आपल्याला जोडायचं आहे. जे 4 मोती आपण ठरवले होते तर त्या तिसऱ्या मोत्याशी धरून चौथ्या मोत्यातून मी सुई काढलेली आहे. म्हणजे असं क्रॉस लाईन याची होते. आणि आता गोल्डनचे आपण 8 मोती टाकणार आहोत. हे पहा 8 मोती टाकलेत. पिवळ्या 7 मोती झाल्यानंतर बरोबर 7-7च्या मध्ये आपल्याला घ्यायचं इथं जोडण्यासाठी. हे पहा बरोबर 7 इकडं 7 इकडं 7 आहे. तर 8व्या मोत्यातून मी सुई काढते. आणि या ठिकाणी एक फासा आपल्याला द्यायचा आहे. 8व्या मोत्यातून सुई काढल्यानंतर एक फासा आपल्याला द्यायचा इथं. आणि परत वापस सुई घ्यायची आहे. म्हणजे बरोबर मध्यभागी जोडल्या जातं हे.
अशा पद्धतीनं आता परत 8 गोल्डनची मोती टाकायची. आणि पहिला जो मोती होता आपल्या 4 मोत्यातला पहिला, तिथं आपल्याला आता जोडून घ्यायचं आहे. पहिल्या मोत्यातून सुई काढते. त्यानंतर पुढची डिझाईन बनवण्यासाठी खाली धागा काढून 5 हिरवे मोती ओवलेत मी. आणि हे पिवळे 6 मोती सोडून 6व्या आणि 7व्या मोत्याच्या मध्ये आपण आलोत. 6 पिवळ्या 6 आणि 7 मोती जे आहेत, 6वा आणि 7वा, त्याच्या मधोमध अशा पद्धतीनं आपल्याला दोरा अडकून घ्यायचा आहे. म्हणजे त्या मधून काढून वापस घ्यायचा आहे आणि परत हिरव्या मोत्यातून आपल्याला वापस घ्यायचा आहे धागा. अशा प्रकारे जोडले गेले पाहिजे. पिवळ्या 6व्या आणि 7व्या मोत्याच्या मधून आपण धागा काढून घेतला आहे आणि असं घट्ट ओढायचं आहे. आता हिरवे 3 मोती आपल्याला टाकायचे आहेत. हिरव्या मोत्याची एक छोटी पाकळी आपल्याला इथं बनवायची आहे. तर हिरवे 3 मोती टाकून खालच्या हिरव्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. म्हणजे एक छोटी पाकळी इथं बनते. अशा पद्धतीनं त्यानंतर परत इथं एक फासा टाकते मी. प्रत्येक वेळेस फासा यासाठी टाकायचा आहे की मग धागा मागं पुढं नाही सरकत. आणि आता गुलाबी 4 मोती टाकून एक छोटेशं गुलाबी ह्याची आपल्याला पाकळी करायची, छोटी गुलाबी मोत्याची. तर 4 मोती टाकून एक छोटीशी गुलाबाची पाकळी इथं करायची आहे. अशा पद्धतीनं छान वाटतं म्हणून घट्ट असं ओढून घ्यायचं आहे. हिरवा गुलाबी पिवळं हे कॉम्बिनेशन खूप छान वाटतं. तर या बाजूची डिझाईन आता आपली बनवून झाली. परत एकदा गुलाबी मोत्यातून सुई फिरवून घेते मी. खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेते. आणि आता सेम हीच डिझाईन आपल्याला त्या बाजूने बनवायची आहे. एक हिरवं पान आणि एक गुलाबी पाकळी त्या बाजूने बनवायची आहे. त्यासाठी आता आपण धागा त्या दिशेने नेणार आहोत. आता पांढऱ्या मोत्यातून धागा काढून घेऊन गोल्डन मोत्यातून पुढं फिरवत जायचं आहे आपल्याला. त्या दिशेने आपल्याला असंच हिरवं पान आणि एक छोटी गुलाबी पाकळी बनवायची आहे. त्यासाठी या गोल्डन मोत्यातून सुई काढून हे पहा पिवळ्या एका मोत्यातून काढले आपण, जसं की त्या बाजूने केलं होतं. आणि आता हिरवे 5 मोती आपल्याला टाकायचे. हिरवे 5 मोती टाकून खालच्या पांढऱ्या मोत्या शेजारून आपण सुई काढणार आहोत. त्यानंतर हिरव्या मोत्यातून सुई काढायची. एका हिरव्या मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे आणि 3 हिरवे मोती टाकून ही पाकळी बांधणार आहे. 3 हिरवे मोती टाकून वरच्या हिरव्या मोत्यातून सुई काढायची आहे. घट्ट असं ओढून घ्यायचं आहे. अशी पाकळी इथं तयार होते. त्यानंतर जसं या ठिकाणी गुलाबी पाकळी केली होती तशीच त्या बाजूला वरच्या दिशेने आपल्याला ही पाकळी बनवायची आहे. तर या पिवळ्या मोत्यातून सुई काढून मी पांढऱ्या मोत्यातून वरती येते. पिवळ्या मोत्यातून सुई काढून पुढं पांढऱ्या मोत्यातून आपल्याला परत सुई काढून वरच्या दिशेने जायचं आहे.
या पांढऱ्या 2 मोत्यावर आपल्याला ही पाकळी बनवायची आहे. आता इथं 4 गुलाबी मोती आपण टाकणार आहोत आणि खालच्या पांढऱ्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे. त्यानंतर एक फासा इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे ही मधली जी डिझाईन आहे अशा पद्धतीनं आपल्याला बनवायची आहे. आता अगदी व्यवस्थित मी तुम्हाला सांगितलं आहे. आणखीन एकदा जोडून दाखवते मी. अशा पद्धतीनं ही मधली डिझाईन दिसणार आहे. आता पुढची डिझाईन करण्यासाठी धागा त्या दिशेला घेतला आहे मी. या पांढऱ्या फुलावर निळी मोतीवरची लावायची राहिलेली आहेत. तर आता ही लाईन जी आहे मी फास्ट घेत आहे, कारण पहिल्या वेळेस मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगितले. आता यावेळेस थोडं फास्ट मी फक्त तुम्हाला इथं करून दाखवते. गोल्डनचे 8 मोती आता आपल्याला टाकायचे आहेत. त्यानंतर पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची आहे आणि इथे एक हिरवी पाकळी आपल्याला बनवायची आहे. पिवळ्या 6व्या आणि 7व्या मोत्यातून धागा काढून एक फासा इथं टाकला आहे मी. वापस एका मोत्यातून आपल्याला वापस यायचे. परत 3 हिरवे मोती टाकून खालच्या हिरव्या मोत्यातून सुई काढायची आहे. परत एक फासा टाकून पुढच्या पांढऱ्या 2 मोत्यातून धागा काढून 4 गुलाबी मोती टाकून छोटी पाकळी इथं बनवायची आहे. त्यानंतर धागा आपल्याला त्या बाजूला न्यायचा आहे. त्या बाजूची डिझाईन बनवण्यासाठी तर पिवळ्या मोत्यातून एका पिवळ्या मोत्यातून काढून परत 5 हिरवे मोती टाकलेत. एक फासा देऊन वापस एका हिरव्या मोत्यातून आपल्याला यायचं आहे. हिरवे 3 मोती टाकून 5व्या हिरव्या मोत्यातून सुई काढायची आहे. त्यानंतर फासा देऊन गुलाबी पाकळी बनवण्यासाठी वापस आपण इकडं या पांढऱ्या 2 मोत्यावर आलो आणि इथं एक छोटी गुलाबी पाकळी बनवली आहे. आता डिझाईन पूर्ण तुमच्या लक्षात आली असेल. तर अशा पद्धतीनं हे 2 फुलं जी आहेत आपल्याला जोडून घ्यायची आहेत. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला सांगा. आणि प्लीज जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि खाली कमेंटमध्ये असं सांगा की डिझाईन तुम्हाला कशी वाटली आहे ते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एक न्यू डिझाईन घेऊन. धन्यवाद.